नमस्कार. नमस्कार. सगळ्यांना नमस्कार. नमस्कार. आमच्याकडे दररोज नवनवीन व्हिडिओ बनवले जातात. दररोज वेगवेगळ्या वयोगटातले पेशंटचे ऑपरेशन होतात. आपलं हॉस्पिटल हे फक्त मणक्यासाठीच बनवलेलं हॉस्पिटल आहे. या ठिकाणी प्रत्येक बेडवरती प्रत्येक मजल्यावरती तुम्हाला मणक्याचाच पेशंट मिळेल. त्यामुळे काय होतं, नवीन आलेल्या पेशंटला जुन्या पेशंटला भेटून एक मानसिक आधार मिळतो किंवा मी बरं झालेली आहे, तुम्ही बरे व्हाल, माझं चांगलं झालं ऑपरेशन, मला एवढ्या वर्षी त्रास होता, काल ऑपरेशन झाले, सकाळी ऑपरेशन झाले, मी आता बरी आहे. ही लोक एकमेकाला आधार देतात. तर बऱ्याच लोकांना 2025 साल संपत आलं तरी माहित नसतं की ऑपरेशन कुठं करावं, उपचार कुठे घ्याव्यात, कशा ठिकाणी घ्याव्यात, कोणाकडनं घ्याव्यात. तर उपचार घेताना डॉक्टरांची निवड करताना MBBS, MS, MCH मानका सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर पाहिजेत. दुसरी गोष्ट, त्या डॉक्टरांना अनुभव जाणला पाहिजे. आतापर्यंत त्यांनी केलेल्या ऑपरेशनच्या केसेस यशस्वी झालेल्या पाहिजेत. ऑपरेशन केल्यानंतर पेशंट जर तासाभरात वेदनामुक्त चालत असेल किंवा त्या ठिकाणी परत ऑपरेशनची वेळ येणार नाही अशी जर काळजी घेऊन डॉक्टरने ऑपरेशन करत असतील तर त्या ठिकाणी तुम्ही ऑपरेशन करायचा निर्णय घेतला पाहिजे. परंतु ऑपरेशन करताना हॉस्पिटलला तुम्ही कधी पोहोचले पाहिजे, तुमची हातापायची ताकद जाण्या अगोदर, लघवी संडाचा कंट्रोल जाण्या अगोदर, पॅरालिसिस होण्या अगोदर. ह्यात काही जरी झालं तरी तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. डॉक्टर त्यांचे प्रयत्न करणार, पण कधी पण बघा, तुम्ही एखादं रोपडं लावलंय कुंडीमध्ये झाडाचं, ते वाळून जायच्या आधी त्याला पाणी घातलं पाहिजे ना. त्याची काटकी झाली मग तुम्ही पाणी घालताय, फिल्टरचं घालताय, उन्हात ठेवताय, सावलीत ठेवताय, नाही वाढणार ते. त्याला पण वेळ काळ असतो. मज्जारोजू हा एकच आहे, मज्जारोजू डबल नाही, मज्जारोजू बदलता येत नाही. जगात असं कुठलं विज्ञान नाही आलेलं की मज्जारोजू नवीन टाकता येईल. तो जपलाच पाहिजे. मणक्याचा त्रास हा कष्टकरी लोकांना जास्त होतो. उचल साचल करणारे, वजी वाळणारे, कंपनीत कामं करणारे, शेतात कामं करणारे लोकांना जास्तीत जास्त त्रास होतो. त्याच्यामुळं त्रास झाला तर त्रास काय होतो, पायाला मुंग्या येणे, पाय जड पडणे, पायातली चप्पल गळून पडली तरी कळत नाही, काय अंतर चालत गेलं की बसावं वाटतं, हाताला मुंग्या येतात, कोणाच्या पायाला मुंग्या येतात, पाय दुखतो. अशा प्रत्येकाचे व्याधी वेगवेगळे असतात, पण त्रास मणक्याचाच. त्याच्यामध्ये पण आपल्याकडं आपलं जे हॉस्पिटल आहे ते रोबोटिक स्पाइन सेंटर आहे की ज्या ठिकाणी रोबोटद्वारे शस्त्रक्रिया केली जाते आणि पेशंट एक तासाभरात वेदनामुक्त चालतो. पेशंट सुद्धा आपल्याकडे दोन विभागात विभागले जातात, एक ऑपरेशनचा, एक बिगर ऑपरेशनचा. त्रास दोन्हींना होतो, परंतु काहींना ऑपरेशनची गरज पडत नाही कारण गादी बाहेर आलेली नसती, कुठं मणक्याला इजा नसती, पण स्नायूदान असतो, मशीनद्वारे बरं करतो. त्या उपचार पद्धतीमध्ये पेशंटला कुठलीही शारीरिक इजा नाही, सलाईन नाही, इंजेक्शन नाही, फाडतोड नाही. मशीनद्वारे पेशंट बरा होतो 7 दिवसात आणि ऑपरेशनचा पेशंट पण 7 दिवसात बरा होतो. ऑपरेशन कोणाला करावं लागतं, ज्यांची गादी बाहेर सरकली, मज्जारोजूवरती दाब आलाय, खाली जाणारा सप्लाय थांबलाय, वेदना होता, पायातली चप्पल पडलेली कळत नाही, अशा लोकांना ऑपरेशन शिवाय पर्याय नाही. तर आमचं जे महाराष्ट्र मिशन आहे, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील प्रत्येक पेशंट हा वेदनामुक्त झाला पाहिजे. त्याच्यामध्ये आपण लोक पण सामील होऊ शकता. समजा आता रासकर फॅमिली तुमचं पेशंट बरं झालं, तुम्हाला ओळखणारे लोक, तुमचे नातेवाईक, तुमच्या गावातील, तुमचे मित्रमंडळी, शेवट्यानं माहित झालं ना की आईचं ऑपरेशन कुठं झालं. त्यापैकी कोणाला जरी मणक्याचा त्रास असेल तर तुम्ही सल्ला देऊ शकता की वेळेत ऑपरेशन करा आणि योग्य ठिकाणी करा. जगात कुठेही करू द्या. मागाशी सांगितल्याप्रमाणे ज्या ठिकाणी तुम्हाला 1 तासाभरात वेदनामुक्त चालवतात, खात्रीशीर ऑपरेशन करतात, परत ऑपरेशनची गरज पडणार नाही त्या ठिकाणी, अशा ठिकाणी तुम्ही सांगू शकता की ऑपरेशन करा. आता हे जे पेशंट आहेत हे वेगवेगळ्या भागातून, वेगवेगळ्या गावावरून आलेले आहेत. आपल्याकडं महाराष्ट्राच्या बाहेरचे, देशाबाहेरचे पण पेशंट असतात आणि सगळे पेशंट वेळेत बरे होऊन जातात. आमची टीम पेशंटच्या भेटीसाठी त्यांच्या गावी जात असते सध्याच्या भेटीने. मग पेशंट ऑपरेशन नंतर काय करतोय, कोण शेती करतोय, कोण ट्रॅक्टर चालवतोय, कोण गायांचं दूध काढतोय, कोण कपडे धुतोय, कोण स्वयंपाक करतोय, त्या सगळ्या व्हिडिओ शूटिंग काढून आपण युट्यूबला टाकतो. त्याचं कारण असं, ज्या लोकांच्या मनात शंका आहेत ऑपरेशन बद्दल, प्रत्येक शंकेचं उत्तर त्यातून मिळतो. आता हे जे पेशंट आले ते वेगवेगळ्या भागातून, ते त्यांचा अनुभव सांगतील की ऑपरेशनच्या आधी त्रास काय होता, किती वर्ष होता आणि आज कसं आहे. सर नमस्कार. बोला. मी अविनाश बाबूराव कवडे, जोरात. राहणार शिवजन्मभूमी जुन्नर. मला 4 वर्षापासून त्रास होत होता. मी परवाच्या दिवशी सोमवारी ऍडमिट झालो. काल माझं ऑपरेशन झालंय. कालच मला चालवलंय एकदम. आज पण चांगलं वाटतंय, काल पण चांगलं वाटत होतं. ऑपरेशन चांगलं आले. आमच्या इकडचे जवळजवळ 6-7 पेशंट या ठिकाणी आले होते. एक प्रदीप भोगे, प्रमोद कवडे, उल्हास कासार, मारुती कासार, रणजित तांबे, असे भरपूर लोक
राजू ढोबळे. राजू मोरे. ते येऊन गेलेले तिथं, त्यांनी त्यांचा अनुभव सांगितल्यामुळे आम्ही इकडे आलो आणि इथं ह्या ठिकाणी ऑपरेशन केलं. आज आम्हाला चांगलं वाटतं एकदम. त्रास किती वर्ष काढला अंगाव? 4 वर्ष. 4 वर्षाचा त्रास कायमचा गेला. आता बरं वाटतंय? हो. मावशी बोला. वर असा बोला. पायानी स्वदरा साने, पायानी चालताच नव्हते, बसता नव्हते, तर उठता बी नव्हतं येत आणि उभं सुद्धा नव्हतं राहता येत. 4 दाबा आहे ना, कामच करीत नव्हतं अजिबात. गडीवर झोपायचं, गडीवर उठायचं, गडीवर बसायचं. असं 2 महिने लई जास्त झालं. केली होती दुसरी गवन चौकाशी, ठरलं होतं पार ऑपरेशन करायचं, पण नंतर इकडे कळालं म्हणून इकडे आलो आम्ही. मग कसं झालं मग ऑपरेशन? चांगलं झालं. 4 दिवस झाले चांगले झाले. लगेच 7-8 वाजे ऑपरेशन 7:30 चालली. 4-5 तासांनी लगेच चालले. हा, मोकळी चालली. हा, बरं वाटतंय? बरं वाटतंय आता. द्या रासकर मावशीकडे द्या. नाव सांग. रंभा रासकर. मला त्रास होता वर्षात जास्त झाला. पहिला होता पण कमी होता, आता जास्त व्हायला लागला. तर मग चौकशी केली. जवळा गावात किती झाले पेशंट? झाली 2-4. त्यांच्याकडून सल्ला घेतला नाही. मग जवळा गाव त्यांचं पारनेर तालुक्यामध्ये, तिथं जवळजवळ एकाच गावातले 25-30 पेशंट झाले. त्या परिचित 8-10 पेशंट तरी आहेत. नाजुका सालके, सालके हॉटेल आले बरोबर, अंजनाबाई सालके. मग त्यांच्याकडूनच आम्ही सल्ला घेतला. मग ते म्हणले इथं बिनधास्त जा तुम्ही. ते सगळे काय करतात काम आता? ते आता चाललंय काही असं ते काम करतात. काय काम करतात? हो. सांगायचा हेतूच हाच की काय नकच वाटतो ऑपरेशन केल्यानंतर मी बसून राहील, जर मला पॅरालिसिस झाला तर मला कोण सांभाळणार, माझी शेती कोण करणार, कामावर कोण जाणार, अशा अनेक शंका असतात लोकांच्या मनात. आपले प्रत्येक पेशंट ऑपरेशन नंतर त्यांची रुटीन कामं सगळी करतात. आपल्याकडे ऑपरेशन नंतर फेल का जात नाही, तर ऑपरेशनच्या पिरियडमध्ये आपण पेशंटला काही मेडिटेशन व्यायाम देतो, जेणेकरून ऑपरेशनच्या कडे स्नायू सगळे मजबूत होतात, परत गादी बाहेर यायला चान्स नसतो. जसं बांधकाम केल्यानंतर जर गावंड्याने सांगितलं मालकाला प्लास्टर ताजे पाणी मारा, मालकाने जर व्यवस्थित पाणी मारलं बांधकाम मजबूत होतं. त्यांनी जर समजा पाणी नाही मारलं तर वास्तुशांतीच्या अगोदर भिंतीला चिरा पडायला सुरुवात होती. तसंच पेशंटच्या बाबतीत आहे, डॉक्टर तुमचा दाब काढणार, तुम्हाला सांगितलेला व्यायाम तुम्हीच केला पाहिजे ना. नवऱ्याचा व्यायाम बायकोनी करून नाही चालणार किंवा पोरांनी सुनांनी करून नाही चालणार ना. असं कुठं तंत्रज्ञान नाही आलेलं की बाबा माझा व्यायाम करताना वाटून घेतला, थोडा थोडा केला म्हणजे मला बरं वाटलं. पेशंटनी जेवण पण केलं पाहिजे. तो नाही जेवला तर पोटात अन्न नाही जाणार, ताकद नाही पोहोचणार, जखमाबारी नाही होणार, शरीराचा गळाटा होणार मराठी भाषेत, बरोबर ना. जर गाडीत पेट्रोल नसेल तर गाडी चालत नाही. त्याच्यामुळे पेशंटनी ऑपरेशन नंतर मजबूत खाल्लं पाहिजे, जखमा कव्हर झाल्या पाहिजेत, चांगलेले व्यायाम सांगितलेले केले पाहिजे वेळेत, तर तो टिकून राहतो रिझल्ट. आणि व्यायाम मेडिटेशन आपण का देतो, तर तुमचा रिझल्ट लाईफ लॉंग टिकून राहावा ना. आपण मोटरसायकल नवीन आली तर फक्त पेट्रोल टाकून चालवतो का? नाही, तर तिला वेळेत पाणी टाकलं पाहिजे, पुसली पाहिजे, ऑइल चेंज केलं पाहिजे, चेनला ऑइल सोडलं पाहिजे, ब्रेक लायनर चेक केले पाहिजेत, कुठं काही नट ढिली झाले का बघितलं पाहिजे. तसंच माणसाच्या बाबतीत पण मेंटेनन्स हा फार गरजेचा आहे. जर तुम्ही व्यायाम नाही केले तर तुमची बॉडी मेंटेन नाही होणार. माणसाला झोप का गरजेची असते, बरोबर आहे का नाही. समजा एखाद्याला 50,000 पगार आहे, पण कंपनी सांगितलं 2.5 लाख रुपये पगार तुमचा आजपासून, झोपायचं नाही, 24 तास काम करायचं, करेल का माणूस? प्रत्येकाला आरामाची गरज आहे. जशी शरीराला गरज आहे तशी मेंदूला पण गरज आहे. फिजिकल मेंटल रिलीफसाठी झोपेची गरज आहे. म्हणजे पेशंटला डॉक्टरांनी जी पथ्ये सांगितल्यात त्याने वेळेत झोपलं बी पाहिजे, व्यायाम बी केला पाहिजे, जेवण बी व्यवस्थित केलं पाहिजे. फक्त जर तुम्ही म्हटलं की डॉक्टरांना मी एवढे पैसे मोजलेत, सगळी जबाबदारी डॉक्टरांची, चालत नाही. डॉक्टर त्यांचं काम करणार, तुमचा जो काही दाब आहे शिरेवरती दाब काढून देणार, पुढे तुम्हाला जे सांगितले व्यायाम पथ्य पाणी तुम्ही ते पाळले पाहिजेत. आणि कुणीही जास्त दिवस अंगावरती मणक्याचं दुखणं काढू नका. आता तंत्रज्ञान फार पुढे गेले. आपलं विनायक हॉस्पिटल रोबोटिक स्पाईन सेंटर झाले, रोबोटद्वारे शस्त्रक्रिया होतात. आजच नाशिकच्या मावशींचं ऑपरेशन झालंय, वय वर्ष 72 आहे त्यांचं, 12 स्क्रू 2 रॉड आहेत, रोबोटद्वारे शस्त्रक्रिया झालेली, सगळे व्हिडिओ वगैरे त्यांचा आहे. कोणाला पेशंट बघायचं असेल तर पेशंट तुम्ही वरती जाऊन बघू शकता. तुमच्या समोर त्यांना न पकडता मी चालून दाखवतो. आजच ऑपरेशन झालंय, डॉक्टर ऑपरेशन करूनच खाल्लेलं आहेत. म्हणजे ज्यांना कोणाला मनात शंका येतात की ऑपरेशन केलं तर मी बरा होईल का, त्यांना समोर लाईव्ह पेशंट दाखवतो, त्याच्यानंतर तुम्ही निर्णय घ्या. सगळ्यांनी व्हिडिओ ऐकला, या लोकांचं मनोगत ऐकलं, त्याच्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू.